शिवाजी महाराज की जय. समोर तुम्हाला ते विटांचं बांधकाम दिसतंय का? टाकसाळ आहे, रिझर्व्ह बँक, अष्टकोनी राजमुद्रा, पैसे छापण्याची जागा तिथे होती. आपल्या करन्सीवर सत्यमेव जयते, राजांच्या राजमुद्रेवर प्रतीपचंद्र लेख्य ववर्ध विष्णू वंदिता शहा सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते. राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख असा होतो, जसा आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसे शहाजीराजांचे पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावावं. राजांची राजमुद्रा ही लोकशाही कल्याणासाठी वापरली जावी. ती राजांची टाकसाळ आयात आकाराची रूम आहे, जमिनीखाली 8 बाय 10ची रूम. माझी माहिती झाल्यानंतर बघायचं, मोबाईलचे टॉर्च लावून बघायचं, सगळे एकदम जायचं नाही. फक्त 5-5 जणांची जागा आहे. याच्या आधी बघितले का कोणी रूमातली? 5-5 जणांची जागा आहे, म्हणजे 5 जण गेला तर कम्फर्टेबल ती बघायला मिळेल तुम्हाला. हे राजांचं गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण आहे. राजांचे गुप्तहेर कोण होते? बहिर्जी बहिर्जी नाईक. 18 भाषांचं ज्ञान, बसल्या जाग्यावर 7 रूपांतर बदलायचे. मरेपर्यंत स्वतःच्या बायकोला माहित नव्हतं की स्वराज्यासाठी काय काम करतात, एवढे हुशार होते. छोट्या मोठ्या गावात जायचे, छोटी मोठी खबर भेटेन राजांपर्यंत सांगायची. अहो छोटी मोठी गावं सोडा, त्या औरंग्याच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारातली गुपित चर्चा घेऊन त्याच्या हातून गिफ्ट घेऊन राजांपर्यंत बातमी पोहोचवली. म्हटल्यानंतर ती असती काय हुशार असेल. स्वराज्याशी एवढी निष्ठा होती की मरेपर्यंत स्वतःच्या बायकोला कधी कळालं नाही की स्वराज्यासाठी काय काम करायचे, एवढे हुशार होते. ज्या चौतऱ्यावर उभे आहेत, दिल्लीचा लाल किल्ला पाहिलाय का? त्याच्यावर एक पॉइंट आहे, दिवाणे खास. उर्दू शब्द येतात, हे दिवाणे खास आहे. न्यायालय, मंत्रालय, 365 गड किल्ल्यांचं कागदीपत्र व्यवहार लेखांका भेटून चालायचं. बाजूला खिडक्या, टेहळणी बुर्ज, सिक्युरिटी पॉइंट, पहारा करण्याची जागा. बाजूलाच 2 इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का? बघा, अल्ट्रा झूमिंग केलं तरी चालेल. तो हिरकणी बुरुज आहे. ज्या आई जीवाची न पर्वा करता आपल्या लेकरासाठी गड्यावरून खाली उतरली होती, तो कडा आहे. स्वराज्यासाठी, आईसाठी तेवढ्यापुरती तर ती दुःखाची बातमी घडली, परंतु या हिंदवी स्वराज्यासाठी, या महाराष्ट्रासाठी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या रायगडासाठी ती अभिमानाची गोष्ट ठरली. कारण याच्यातून कळालं, मराठी माणसाची महन तयार झाली की आईच्या दुधाचे उपकार कधी ना कुणाला फिटणार. आणि रायगड राजधानीचा किल्ला आहे. जर एखादी स्त्री गडावरून जाऊ शकते तर शत्रू अलगत वरती येऊ शकतो. ते सुद्धा आईने दाखवून दिलं. मग आई उतरल्याबरोबर आईची खणा नारळाने ओटी भरली, तडबंदी दिली त्या कड्याला, 2 तोफा लावून हनुमंताची मूर्ती देऊन कड्याचं नाव दिलं हिरकणी बुरुज. त्यापासून आपल्याला कळालं की रायगडाचं बांधकाम तिथे थोडंफार कच्च होतं. पहा बघा, म्हणून ही राजधानी किल्ले आहे. हिरोजीने गडाचं गॅरंटी दिलं होतं ना, की एखादी गडावरून न परवानगी घेता गोष्ट जाणारी म्हणजे पाणी, आणि खालून एखादी गोष्ट वरती येणारी म्हणजे न परवानगी घेता वारं. आणि ती आई कशी उतरली? मग ती जागा कच्ची होती, निपाळता भाग होता, उतरता भाग होता, तिथून झाडाझुडपाला धरून उतरली. मग एखादी स्त्री जाऊ शकते हे शत्रूला कळणार आज नाही उद्या, म्हणून तिथे तटबंदी देऊन राजाने नाव दिलं हिरकणी बुरुज.